काय करावं बाई, काम आवरलं घराचं सर्व आवरून सावरून, पण तरी जाऊ बाई म्हणती काहीच आवरत नाही. काय करावं आता? आता येईल जाऊ बाई, करल तोंड ट्या 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 ट्या. एवढं आवरून सन पण आपलं नाव नाही. काय करणार आहे? काय करावं आणि काही नाही बाई. बसले का अंजली? हा बसली. काय करावं? स्वयंपाक पाणी आवरला का? शेतात गेले होते का भाऊजी? हा, पाणी भरून आलो. हा, तुझी जाऊ कुठे गेली? काय गेले असतील, ते येतील आता. हा का? ट्या 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 करत. हा, त्यांना आता लय उरकतं बोलायला. लय अवघड आहे. हा, तुम्ही कसं काय आता सहन नुसतं करून आपण घेता? दोघं बसले ना असं. तुम्ही कसं काय काय तरी ती वशी पा कशी बसले गप्पा मारीत. हा, आपण असं बसल्यावर हा, नुसतं डाऊट खाते आपल्यावर. बा डाऊट का ती? तुम्ही आता बोलताय मला. हा मग पण तेव्हांचं नाही बोलता आलं, तेव्हांचं नाही सांगता कसं आहे आलं. माहिती सज्जा का? आपला असतं ना मी. काय राहते अंजली, हा कुठं बसते कुणालाच बांधणं करीत घरात. हा. तर आपलं आहे ना, तर आपलं असं राहून द्यायचं, कबूल नाही व्हायचं तिला. आपलं काय आहे. हा? हा बापरे. हा, मग मला सांगावं लागेल मग जाऊ बाईला. असं नाही अशा सांगायचं गोष्ट सांगायची राहते का? नाही. पण तुम्हाला पटतं का असं बोलता येतं तुम्ही? आपला हाय म्हणे काय हा, राहू द्या, तुला काय करायचं? काय राहू दे ना. मी आता जाऊ बाईन ते आले का सांगतेस तुमचं नाव. गप ना. काय गप ना? येऊ द्या, ते आले का तुमचं नाव सांगते. मला असं असं बोलले म्हणजे भाऊजी. तुम्हाला तरी पटतं का? अगं तिच्या देखता मला बोलता येईना तुला काही. काय बोलायचं होतं मला तिच्या देखता? हे तो नवरा लय दिवसांनी येत नाही. हा तो तिकडे गेला का वर्ष येत नाही. हा मग तू सारखी अशी ग बसेल राहते नुसती. हा, मग तुमचं म्हणणं काय मग? पण मग काय? तुमचं म्हणणं काय मग? हा? तुमचं म्हणणं काय मग? काय नाही म्हटलं, हा, बोलत बसू आपण. मग मी सांगते ना तुमचं नाव, जाऊबाईला सांगते तुमचं नाव. असं पटतं का तुम्हाला? माझ्या नवऱ्याला पण तुमचं नाव सांगते मी. असं कशावरून बोलले तुम्ही मला असं? बाया इकडे तर लय शिराळ गप्पा चालले. आले का तुम्ही? अगं पाणी भरून आलो मी. हा ही बसली आवरून स्वयंपाक पाणी. हा मग बसले. मग आता म्हणलं, मग आता तू तिला विचारलं म्हणून तुझी जाऊ कुठे? ते म्हणा कुठे गेल्या काय माहिती तिला आता. हा मग का? ते आल्यावर जेवण करू म्हणून. आणि मग तुम्ही माझ्या जवळून आले पाणी भरून. कुठं? तुम्ही मला आवाज तरी दिला. कुठं होती तू? मी घासाच्या वावरात होते. पहा आता चंडाळी तू. अगं आवाज होता, मला आवाज द्यायचा. हा का? हा? पण तुम्हाला इकडे यायचं होतं ना. नाही नाही नाही, असं नाही काही. इकडे येऊन बोलायचं होतं ना तुम्हाला. ते कस काय बोलतील तुम्हाला? हं? ते कस काय बोलतील तुम्हाला? का बरं? जवळून गेले तर त्यांना बरं इथे येऊन गप्पे करायचे होते ना. हा मग मी तेच सांगू राहिले. हा. इकडे तुम्हाला गप्पा करायच्या होत्या ना. हा, हा? म्हणजे ते बोला ना आता तोंडावर. काय बोलायचं होतं तर? अगं मला भूक लागली होती. हा मला वाटतं तू आहे काय घरी? हा हा, मग मग यांच्यात आणि माझ्यात फरक दिसतो का नाही तुम्हाला? काय फरक जाणवतो का नाही? न फरक आहे ना, फरक कोण मग? नाही. ती मशिवानी दिसती हा, आणि तू शेळीवाणी दिसती. पा मला बोलले लाज म्हणे. वाटायला पाहिजे. लाज. मी तिकडे वावरामध्ये. सांगू का त्यांना? हा? आणि मी तुमच्यासाठी मी म्हणले बाई आपण संगत जाऊ जेवायला घरी. हा हा मी म्हणले आधी चालले नाही यांच्या नादात. जाऊ देच, मी आज बराबर पकडते. पण मला जो संशय येतो ना, हा. तर मला पुढचं दिसतं काय होणार आहे काय नाही. मला सारं कळत आहे. काही येडी नाही मी. हा. हा काय? अरे वा नाही, अरे सांगू काय 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 दिसतं तुला? हे काय बोलता? हे दिसलं ना, गप्पा दिसल्या ना तुमच्या. गप्पा बिप्पा काही झाल्या नाही. जाऊ बाई तुम्ही नाही का काहीच्या काही नका बोलत जात जा, बर का? आधी आहे ना आपल्या नवऱ्याला धाकात ठेवा. नवऱ्याला दाखवतच ठेवायची हा. गरज नाही. मायावर तो बोळा महादेवी. हा का? म्हणून बोळा माव दे. त्याच्यावर लाईन मारत फिरतो का? तू माय नवऱ्यावर दे आणि नाही 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 नाही, मला काही गरज नाहीये. मला नवऱ्यावर हिनंच फोन करून घेतला द्यायची काही मला. गरज नाहीये. काय म्हणते? हिनंच खरं फोन बोलत करून जा. घेतला. माझ्या नवऱ्याला कधी माहित पडलं ना तुम्हाला लय कुठल्या कुठं करल माय नवरा. मी जे बोलत ते ऐक. माझा नवरा आहे ना कुठल्या कुठे करल तुम्हाला. तुम्ही दोघं जण माझ्यावर आळ घेतायत बर का? बरं का गजरे? हा, गजरे. ए, गजरे. लोकांच्या नवऱ्यावर माझ्या नवऱ्याला येऊ द्या मग तुमच्या दोघांचं नाव सांगते मी. गजरे. मिळी बघत ए गजरे, हिनंच मला फोन करून बोलून घेतलं. खोटं बोलायला एक्सपर्ट आहे माणूस. नाही तुला आवाज दिला असतं मी असं. हा, खरं बोलायचं ना. आवडलं का म्हणे? हा हे बाय नंबर पाहून घे. बाय तुमच्यासारखा बोचक तावल्या माणूस एक नाही. हा तुम्ही मला शिकवित्या काय? काय? हा? आता ती तुमच्या कुबांडर रचू राहिले आणि तुम्ही तिच्यावर रचू राहिले काय? कसं काय? येडी बिडी नाही मी. हा ती तिच्यावाला 60,000चा पगारावाला नवरा सोडून दिले आणि तुमच्या मागे लागल काय? हा? कशाला आळ घ्यायचा? येऊ द्या माझ्या नवऱ्यालाच सांगते मी. मला नाही का लय डोक्याला ताण झाला इथं. 60,000च्या पगारावाला नवरा सोडील आणि तुमच्यासारख्या नांगर मोठ्या मागे लागल का? 1,000 आणि 1% तुम्ही तुमच्या मनात काहीतरी पाप असेल म्हणून तुम्ही बोलत होते आणि तो डाऊट मला होताच. बोळा महादेव आहे म्हणे सारेगावचा पापी. ए बाई मानावरेल बोलायचं नाही काय.
मग नवरा आहे ना, नवऱ्याला घरात घालून ठेवायचं, दुसऱ्यांवर लाईन मारायला नाही सोडायचं. तेव्हा काल दार मोगलावानी बसायचं दार लावून. दिला ना, केवढी मोठी जागा दिली, जावा ना घरामध्ये. परत धक्का लागल्यावर केलं ना, खदाळायला खदळायला करून ठेवलंय, खावा जावा खदळावा. अंगाला हात लावला. तू काय उपकार नाही करीत बाई, सारं बाहेरचं काम मी करून घेते, तू स्वयंपाक पाणी करते म्हणजे उपकार नाही. दोघी टाइम करावं लागतं मला. दोन्ही टाइम करते तू, उपकार नाही करीत तू. हा जाऊबाईचं काम असतं लहानीला सांभाळून घ्यायचं. मग तो यायचं ना तिकडे बाऱ्यामध्ये पालतं पडायचं ना. हा बाबा येतो अजून माझं डोकं करायला. माझ्या नवऱ्यालाच सांगते मी आता. ए प्रे, तुला काय येतं काय काम धंदा? आले का वावरात तरी पाहायला? सांगते मी आता, मला तुम्ही काय काय सांगतो नवऱ्याला काय उखाडणार आमचे दोघं माझ्यावर उलटून करतात म्हणते. एवढा त्याचं डुंगन धुतले मग? काय उपकार करतो. मग सांगते ना मी त्यांना आल्यावर सांगते ना. 50,000 पगार कोणापासून पाहिला? मायापासून. आपल्यापासून. या फकडीने तुमच्यापासून. अहो तुम्ही त्या नवऱ्याला सपोर्ट करतात म्हणून तो बायला पैसे देऊ करून आणले ना. हा का ग? बायको सपोर्ट करते, पैसे खर्च करून लग्न करून आणलं. लोक फुकट करता, फुकट करता. सांभाळला असता काय माहिती. पान पान फुलं बस बस. लय दिले तुम्ही लाखो करोडो रुपये दोघांनी. माझं आमचं लग्न केलं ना, मग लग्नाला लावले ना तुम्ही. बापांना द्यायची. माझे आई बापा फुकट बी घेणार नाही, फुकट पण घेणार नाही तुमच्याकडनं. 50,000 रुपये पगाराचा नवर देवतो कोणामुळे पाहिला? आमच्यामुळे. मग माझा नवरा काहीच देत नाही का तुम्हाला? काहीच देत नाही माझा नवरा तुम्हाला. तो उपकार करतो, तो काय घरात देतो का? शर्ट पाळ्या तो शर्ट पाळ्या दोघांना तुम्हाला दोघांना पोचतोय माझा नवरा, घरच्यांना पोचतोय, काय घेणं देणं करतो माझा नवरा. कोणला पोषितो? तुम्हाला सर्वांनाच हो भाऊ. सर्वांना तुमच्या पोरा सोरांना कपडे लत्ते, तुम्हाला कपडे लत्ते घेणं देणं. माझ्या नवऱ्याच्या जीवावर भारी भरतात तुम्ही. मग आपण काय तिथे जाऊन काय एकमेकाचे काढीत होतो? काय माहिती. एवढंच येतं तुम्हाला दोघं नवरा बायकोला बोलायला. नाही आम्ही काढीत होतो. काढीत होतो. नवऱ्याला घेतलंय डोक्यावर बसून. टोपे जनावर हे सांभाळून राहिले, याच्या पुढे काय तू आडवी पडते का? तो नवरा गावात माझा नवरा देतो कच्च पैसे. कायला? माझा नवरा तुम्हाला कच्च पैसे देतो, तेव्हा तुम्ही आणतात करतात. खैरे कस मी म्हणत होते मी दुसरी पाहते एखादी. काय चवना दो पाहिली बाई, गोरी पांढरी पाल. तुम्ही तर लय चांगले अप्सरा माझ्यापेक्षा. हा ग बाई, तोड नाही दडण बाळ्या मुगड्या गड. बाई मला काही हिचं डोकं नाही लावायचं. संध्याकाळी महादेव आला का तो फैसला काय तो करून टाका. ती महादेवला आणि मानवरा पोषितो. त्यानं आतापर्यंत किती पोचलं आणि त्याच्यासाठी आपण काय केलं ना ते बोलून नाही दाखवायचं. आपण आई बापाच्या जागेवर. त्यानं आपल्यासाठी काय केलं ना तो तिला हिशोब विचारेल. बरोबर. हा चला, हिला काय डोकं लावित नाही. बाई पत्ता दुसऱ्या बाईंवर लाईन मारत नाही. आळ घेईल माझ्यावर. नको भाऊ. घरी असली तर मी घरात ये जाईल. असले मी घरात येणार. बोळ्या महादेव काय बोळ्या महादेव घेऊन जा बोळ्या महादेव. यांना लय येड आहे. मी ना आज आले का भाऊ गजरे? हा आज भाऊ आले का? आज फैसलाच करून टाकू. नाही फैसला करून टाक. 50,000 रुपये पगार आहे म्हणा बाबा, तो बायको सोडव आपल्या काय उपयोग नाही. काय उपयोग नाही. हे बाया सारे सकाळचे आपण वावरामध्ये काम करू राहिलो. ती म्हणते तुम्ही काय काम करता? मानावरा तुम्हाला पोषितो. मग आपण काय काढीत होतो काय? एक काय माहिती. आता काय करू? वाईलीच राहून घेऊ. हा तेच करू. ते तुम्ही बोला, मी नाही बोला. चला पुढे नाही बोलणार. हा जाऊ दे मोरदे. चला आज जेवण नको, काहीच नको आपल्याला. तिकडच वावरात जाऊ. गेले बडबड 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 करून सन दोघं येता डोक्याला ताण देऊन सन चालले जातात. गेले भरतीला. आता ते कान काय दरवाजात बसली? सॉरी. हा आले का तुम्ही? हा आतमध्ये नका नाही जायचं आतमध्ये. का बरं? नाही जायचं आतमध्ये. उपोषण धरलं काय? हा आतमध्ये नाही जायचं. आंदोलन डायरेक्ट. हा दरवाजात भेटले असतील ना ते काय भेटतील मला? मग मी इकडे माझं आलो ड्युटी करून. हा का? हा नाही काहीच बोलले नाही. मग काय नाही बोलले आपल्याला. काय झालं? अच्छा काय झालं मग? आता त्यांनी सांगितलं असं ना ते कानभऱ्यांनी. अगं येडे, त्याने काय सांगितलं नाही? तू सांग काय झालं ते. काय माहिती आहे तुम्हाला? तर मला विचारायचं नाही. माहिती काय? माहित झालं भावानी भाऊजाईनं सांगितलं असेल ना. अरे मला फोनच नाही त्यांचा आला. फोन नाही पण भेटले आता झाली माझी 3 वाजता. नाही का? नाही भेटले? नाही बोलणं झालं तुमच्या सोबत? अरे आता मी मळ्यात नाही गेलो, डायरेक्ट घरी आलो. मग ऐकून घ्यायचं, भाऊजाईचं ऐकायचं. ती कान भरणारी ना आहे ना, तिचं ऐकायचं ना. ऐका तिचा जाऊन सण ती भरल तुमच्या कान. पण झालं काय? तू तापली का? एवढं गरम का झाली? भावाला विचारायचं. बोळ्या महादेव म्हणती ती भाऊजाई तुमच्यावाली. बोळाच माझा. हा ना बोळाचे म्हणून दुसऱ्यावर लाईन मारतो का? लाईन? हा कोण लाईन मारली? आता काय सांगू? काय कोण लाईन मारली? एवढी सुंदर वहिनी माझीवाली.
सुंदर वहिनी डोक्यावर बसवलं ना शिव सुंदर पार्वतीचा जोड आहे त्यांचा हा वाला ना मग सुंदर वहिनी आहे तुमच्या आली तुमच्या भाऊजाईनच तर डोक्यावर बसवलंय भावाला तुमच्या हा मग आता मग नवरा बायको ते प्रेमात राहतीलच ना मग. मोक्कार असं सोडून दिलंय ना भावाला म्हणून हिला लाईन मारतो तिला लाईन मारतो तिला लाईन मारतो गपचूप घरातल्या घरात बाता दाबतो असा तुमचा भाऊ. काय झालं मला असं मोकळं सांग मोकळं सांग काय झालं. आला झालं का म्हणे कामावरला बसली का म्हणे हा म्हटलं बसली म्हणे मला तुलाही आवडती आवडते मग कोणाला सांगायचं म्हणलं असेल आता लहान भाऊ कोणाला सांगायचं मी ना आली भाऊजाई तान्या तान्याने तान्या तान्या आली बसली बद्धगल्ल्यावानी हा आणि नवऱ्याच्या बाजूनं बोलती टम्मा टम्मा घागरीवानी आता गेली लगेच घेऊन नवऱ्याला तुला नेमकं दुःख माझ्या भावाचं आहे का भाऊजाईचं आहे का दोघांचं आहे. तुम्हाला दोघ जण प्यारे असतील ना तर तुम्ही पण जा बर का माझ्या पोरांचे वाटा वगैरे मला टाकून जा तुम्हाला ते दोघ जण प्यारे असतील ना भाऊजाई तुम्हाला प्यारे असतील ना माझं सगळं माझं हा, मग तुम्ही त्यांची बाजू घेताय ना तुम्ही त्यांची बाजू कुठे मी तुला विचार राहिलं काय झालं ते सांग म्हणे तुला भाऊजाईचं दुःख आहे का भावाचं दुःख आहे हे काय बोलायची पद्धत आहे का पोट दुखत कुठं मला सांग व्यवस्थित. मग तुम्हाला ते दोघी प्यारे आहे ना मग तुम्ही जा ना त्यांच्याकडं जा गेले ते तर तन्ने अरे मला बायकोच प्यारी राहील पण झालं काय झालं काय फक्त तू एवढंच बोलला ना, तू आवडती. हा मग का तुमचं काय फक्त म्हणणं आवडत होतं? एवढंच बोलला ना. तुमचं काय म्हणणं होतं तुला काय एखादी मिठी मिठी मारली कवळी मिठी मारली मारायला पाहिलं होती का बोलवा ना मग तुमच्या समोर मिठी मारती बोलवा अरे मग आवडत तर लहान आहे तू तुमच्या त्याच्यापेक्षा समोर किती मिठी काय मारती लहान ना आहे मग तू मोठा आहे तुमच्या भावाला तुला मिठी काम आवडत असं म्हणलं असेल तू एवढं तुमचं स्वयंपाक खानदानच चांगलं- नालायक ना मग खानदानच नालायक तुमचं आलं हा, ते तमाशे मला. तुम्ही भाऊ तसे भाऊजाय तशा बहिणी नाही, तसे आता तसेच आम्ही तुम्ही काय हा, म्हणते, झाका कमरेचे झाक सोडले, लगेच डोक्यावर घेऊन फिरू राहिलो. झाका करणारे तुम्ही काय जाका हा? करणार आहे मग कस काय म्हणताय तुम्ही मिठी मारली का तर मिठी अरे पण मारायला आवडलं नुसतं आवडली म्हणलं मग आणि काय मिठी झालं मारायला बोलायचं ना मिठी मारून घेती मिठी मारती म्हणे ना मग आवडली म्हणला आणि हे झालं आणि ते झालं सांगू स्वयंपाक नको म्हणे आवडला म्हणला भाऊजायला असं. भाऊजायला सांगू नको म्हण असं बोलला का? हा मग असं सांगू मला नको सांग ना तुझ्या मग. तुझ्या जावाला नको सांगू मग असं सांगायचं काय आता नको मला काय सांगू? माहिती की एवढं बोलला तुझ्या म्हणून. जावायला का जावाला का नको सांगू काय नको सांगू बरं ठीक आहे मी त्याला विचारतो हा. काय बनवून करू नको आता तुमची नाही त्यांच्या पुढं डाळ शिजत बरं, डाळ का बरं शिजायची? मुंग गिळून घेता तुम्ही पण अरे त्याने लय करेल माझ्यासाठी काय लय करायला बोलते त्यांनी? तसं डायरेक्ट तुम्ही नाही केलं का मग त्यांच्यासाठी काही मी बी करतो त्याच्यात काय एवढं तुम्ही नाही केलं का त्यांच्यासाठी काही तुझं काय म्हणणं काय डायरेक्ट स्पष्ट बोल हा? वायली राहायचंय का हा व्हायलाच राहायचं चल, मला वायली राहू, चल. आता. नको त्यांच्यात बनवू नाही नको. राहायचं मला हा. काय उठलं का सुटलं स्वयंपाक तुझं काम कर करायचा आपण आपलं हा? आपलं तिकडे जाऊन राहिला नाशिकला जाऊ हा स्वयंपाक करायचा एवढं टोपलं भर रांधायचं आणि येते बाई मस्त फगदुलवारे खाती पेती हा मग आता तू मस्त. घरात करती ती बाहेर करती हा. काय तू बाहेरचं करते काही करीत नाही ना? काहीच करते नाही ते मजूर तर लावलेला असतं खड शेतामध्ये खड खड किती खड खड करते हा? चल उठ शेतामध्ये मजदूर हा. लावलेला असतं आणि काय यायचे बडबड बडबड जा बडबड तुम्ही त्यांच्याकडे जाऊन सण राहा त्यांच्याकडे जाऊन खा जा एक काम कर हा. चल मला तयारी बियार होते मला जेवण खाऊन परत भूक लागली मला चहा पाणी नाही काही नाही डायरेक्ट दरवाजात बसली फात घालून हा काय पद्धत आहे का चला या इकडे लवकर हम्म